हार जीत काय होतच असते. म्हणजे सगळ्याच क्षेत्रात असंच आहे. एकदा हरलो म्हणून खचून जाण्यात काही अर्थच नसतो. राजकारणात पण असंच आहे. एकदा एक निवडणूक झाली की पुढच्या निवडणुकीची तयारी करावी लागते. मग त्याची रणनीती आखावी लागते. कारण प्रत्येक राज्याची समीकरणं ही वेगवेगळी असतात. आता दिल्लीनंतर सगळ्या पक्षांचं लक्ष लागलंय ते पश्चिम बंगालकडे. 2026 मध्ये पश्चिम बंगालची विधानसभा निवडणूक होणार आहे. हरियाणा, महाराष्ट्र आणि दिल्ली एकामागून एक विजय प्राप्त केल्याने भाजपच्या अंगात जरा बळ संचारलंय. म्हणजे ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये आता बिहारच्या निवडणुका आहेत, पण तिथली सगळीच गणितं जरा वेगळी आहेत. पण पश्चिम बंगालमध्ये भाजपला कमळ फुलवायचंय. त्या दृष्टीने भाजपने आत्तापासून तयारी सुरू केलीये. ते म्हणतात ना की आधीच्या कामगिरीचा पुढच्या कामगिरीवर परिणाम होत असतो. आणि हे 3 विजय भाजपसाठी खूप महत्त्वाचे होते. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये सत्ता आणण्यासाठी भाजप आता जोरदार फिल्डिंग लावणार यात काही वादच नाही. भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसला आता थेट इशारा दिलाय. पश्चिम बंगाल हे पुढील राज्य असेल जिथे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप जिंकेल असं शुभेंदू अधिकारी म्हणालेत. दिल्ली की जीत हमारी है, अब बंगाल की बारी है असा इशाराच त्यांनी ममता बॅनर्जींना दिलाय. पश्चिम बंगालमधील विरोधी पक्ष असलेला भाजप 2011 पासून सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जी यांचं जे राज्य आहे ते संपुष्टात आणण्याचं ध्येय ठेवू नये. 288 जागा असलेल्या राज्याच्या विधानसभेची पुढील वर्षी निवडणूक होणार आहे. 27 वर्षांनी दिल्लीवर भाजपने झेंडा फडकवला, तसाच यंदा पश्चिम बंगालमध्ये पण फडकवण्याची शक्यता आहे. भाजप सोबत संघाची ताकद असणारच आहे. त्यामुळे 2011 पासूनची प्रतीक्षा या निवडणुकीत संपण्याची शक्यता आहे. शुभेंदू अधिकारी यांनी आपवर टीका करत ममता बॅनर्जींना इशारा दिलाय. ते म्हणाले की दिल्लीतील आपत्तीचा शेवट झालाय आणि राष्ट्रीय राजधानीत राहणाऱ्या बंगाली लोकांनी भाजपला मतदान केलंय. आपदा की विदाई हो गई है. जनतेने आपला योग्य उत्तर दिले. आता ममता दीदींची वेळ आहे. दिल्लीप्रमाणे आता बंगालमध्ये सुद्धा बदलाची वेळ आलीये. बंगालमध्येही भाजपची लाट आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. तर दुसरीकडे काँग्रेसचे युवराज राहुल गांधी पश्चिम बंगालमध्ये पदयात्रेचा घाट घालणार आहेत. आता राहुल गांधी आणि ममता बॅनर्जी यांच्यातून विस्तवही जात नाही हे सर्वश्रुतच आहे. पण राहुल गांधी बंगालमध्ये सक्रिय होत असल्याने पुन्हा एकदा ममता दीदी आणि राहुल गांधी हा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. अब मजा आएगा अशी एकंदरीत सगळी परिस्थिती आहे. कारण मित्रपक्ष जेव्हा एकमेकांच्या विरोधात लढतात, उभे राहतात, तेव्हा ते जास्त त्वेषाने लढतात. म्हणजे हे दिल्लीत आपण पाहिलंय, आप आणि काँग्रेस ज्या पद्धतीने एकमेकांवर आरोप करत होते ते भयानक होतं. लोकसभा निवडणुकीत इंडी आघाडीची जी गाडी होती ती भलतीच फॉर्मात होती. म्हणजे काँग्रेसच्या अंगावर पण मुठभर मास चढलं होतं. काँग्रेसची गाडी पण एकदम सुसाट होती. पण ही सुसाट गाडी हरियाणात बंद पडली. महाराष्ट्रात तर काय चांगलेच धक्के बसले, सगळे ब्रेक फेल झाले, गाडीची मोडतोड झाली. मग रडत खडत कशी तरी ही गाडी राहुल गांधींनी दिल्लीला आणली. पण दिल्लीत पूर्ण गाडी बंद पडली आणि आता 5 वर्ष किंवा कदाचित पुढेही दिल्लीत काही ही गाडी चालणार नाही. आता दिल्लीत काँग्रेसने स्वतःची गाडी बंद पाडलीच, पण इंडी आघाडीत मित्रपक्ष असलेल्या आपच्या गाडीची पण मोडतोड केली. आता राहुल गांधी हीच मोडकी तोडकी गाडी घेऊन बंगालच्या दिशेने निघालेत. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला आव्हान देण्यासाठी राहुल गांधींची स्वारी आता बंगालच्या दारी निघालीये. पण पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना त्रास देणं किंवा त्यांना आव्हान देणं हे केजरीवालांना त्रास देण्या इतकं सोपं नाहीये. कारण क्रूरपणे सत्तेचा गाडा हाकणाऱ्यांमध्ये ममता दीदींचा समावेश होतो. यावरूनच लक्षात येईल. म्हणजे नाव ममता जरी असलं तरी वागणुकीत कुठेही ममत्व भाव वगैरे काही नाहीये. मागच्या विधानसभेच्या वेळेस आपण सगळ्यांनीच पाहिलं, म्हणजे अनेकांना आठवत असेल की मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला होता आणि भाजप कार्यकर्त्यांनी हिंसाचाराचा सामना करत 77 जागा मिळवल्या होत्या. आणि इंडी आघाडी ममता दीदींना आता नकोशी झालीये. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसचं वर्चस्वच नाहीये, त्यामुळे युती करण्याचा प्रश्नच येत नाही असं त्या जाहीरपणे सांगतात.
त्यामुळे आम्ही स्वबळावर लढणार आणि आम्हीच जिंकणार ही त्यांची भूमिका आहे. म्हणजे काँग्रेसला त्या उभंही करणार नाही. अशा परिस्थितीत जर काँग्रेसने आव्हान दिलंच तर यंदा काँग्रेस कार्यकर्त्यांना सुद्धा हिंसाचाराचा सामना करावा लागू शकतो. म्हणजे इंडिया आघाडीतील मित्र पक्ष वगैरे असं त्या काहीही बघणार नाही, कारण तेवढ्या क्रूर त्या आहेत. आता अशी खबर आहे की बंगालमध्ये राहुल गांधींची पदयात्रा आयोजित केली. राज्य काँग्रेसला तसे आदेश सुद्धा देण्यात आलेत. ममता यांच्या विरुद्ध काँग्रेसचा एकमेव योद्धा अधीर रंजन चौधरी यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यामुळे राज्यात पक्षाचा एकही खासदार नाहीये. पण मागे राहुल गांधींची भारत जोडो यात्रा बंगालमध्ये पोहोचली तेव्हा ममता दीदींनी त्यांना मुक्काम करण्यासच नकार दिला होता. त्यामुळे आता तर ममता दीदी काय क्रूरपणा करतील हे सांगताच येत नाही. ममता दीदींसाठी सुद्धा ही निवडणूक आहे ती वाटते तितकी सोपी नाहीये. म्हणजे काँग्रेस आणि भाजप दोन्हीचं आव्हान त्यांच्या समोर आहे. काँग्रेसने इथे खातं जरी उघडलं नाही ना तरी दिल्लीत जसं आपला फटका बसला तसा ममता दीदींना इथे बसूच शकतो. काँग्रेसचं एक आहे, स्वतः जिंकलो काय हारलो काय काही फरक पडत नाही, पण दुसऱ्याच्या कामात मोडता कसा घालायचा हे मात्र त्यांना येतं. म्हणजे हरियाणा महाराष्ट्र दिल्ली ही त्याची उदाहरणं आहेत. तसंही गांधी परिवार आत्ता सेफ आहे, कारण राहुल गांधी विरोधी पक्ष नेते, त्यांची बहीण प्रियंका गांधी सुद्धा खासदार आहे, आई सोनिया गांधी राज्यसभेच्या खासदार आहे, त्यामुळे त्यांना तसा काही फरक पडत नाही. पण काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस यांच्यातील वादाचा फायदा हा भाजपला होणार हे मात्र नक्की. म्हणजे दिल्लीत भाजपने याआधी 8 जागांवरून आता थेट 45 जागांवर मजल मारली. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये सुद्धा भाजप 77 वरून मुसंडी नक्कीच मारू शकतो. आता ममता दीदींना सत्ता राखणं हे काही सोपं राहिलेलं नाहीये. पश्चिम बंगालच्या राजकारणात अजून बऱ्याच घडामोडी घडायच्या आहेत. त्यामुळे आगे आगे देखो होता है क्या असं म्हणावं लागणार आहे. तुर्तास मी इथेच थांबते, पण अशाच महत्त्वाच्या विषयासह आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि हो, पाहायला विसरू नका आकार DG9. नमस्कार.